त्यामुळे आता प्रसाद पुरोहितांना दिलासा मिळणार का असं सुद्धा आता बोललं जात आहे, प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय। पुरोहित यांना आरडीएक्स आणल्याचा पुरावा नाहीये, पुरोहितांनी आरडीएक्स आणलं नाही असा सुद्धा आता याचा संदर्भातला पुरावा नसल्याचं आता या युक्तिवादातून आता अखेर समोर येत आहे। त्यामुळे आता पुरोहितांना दिलासा मिळणार का या संदर्भामध्ये सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एनआयएनं जो तपास केलेला आहे, एटीएस कडून जेव्हा हे प्रकरण वर्ग करण्यात आलं तेव्हा सुद्धा एनआयएनं अनेक त्रुटी ज्या आहेत त्या एटीएसच्या तपासामधून काढलेल्या होत्या। त्यामुळे आता जे आरोप या आरोपींवरती लादण्यात आलेले आहेत या संदर्भातले कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडले नसल्याची माहिती सध्या कोर्टामध्ये वकिलांनी दिलेली आहे। त्यामुळे प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा एकही पुरावा सापडला नसल्याचं आता या तपासाअंती स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे पुरोहितांना दिलासा मिळतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या निकालामध्ये कोणकोणत्या बाबींवरती प्रकाश टाकला जातो हे सुद्धा आपल्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये कळेलच। मात्र आता या प्रकरणी आता कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले छोट्यातले छोटे अपडेट्स सगळे तुम्हाला जय महाराष्ट्रावर सगळ्यात आधी पाहायला मिळणार आहेत। जो एनआयएनं तपास केला या तपासाअंती या काही आरोपींच्या बाबतीमधले जे आरोप त्यांच्यावरती लादण्यात आलेले होते ते पुरावे न मिळाल्यानं आता पुरोहितांना दिलासा मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट, प्रज्ञासिंह ठाकूरला सुद्धा आता दिलासा मिळालाय। एक मोठी बातमी, स्कूटरवर बॉम्ब फुटल्याचा पुरावा नाहीये असं सुद्धा न्यायमूर्ती लाहोटींनी म्हटलेलं आहे। प्रज्ञासिंह ठाकूरला सुद्धा आता दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे। स्कूटरवर बॉम्ब फुटल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं न्यायमूर्ती लाहोटींनी स्पष्ट केलंय। आताची सगळ्यात मोठी अपडेट सुनावणीमधली, स्कूटरवर कोणताही प्रकारचा बॉम्ब फुटल्याचा पुरावा नाही असं थेट आता न्यायालयामध्ये बोललं जात आहे। त्यामुळे आता प्रज्ञासिंह ठाकूरांना आता दिलासा मिळालेला आहे असं सुद्धा बोललं जात आहे। प्रसाद पुरोहितांना मात्र दिलासा मिळणार का याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे, कारण पुरोहित यांनी आरडीएक्स आणलं नसल्याचा कोणताही पुरावा हा सापडलेला नाहीये। त्यामुळे आता त्यांना दिलासा मिळतो की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।